येरवडा मद्यपान करून लघुशंका प्रकरणी पुणे कोर्टात सध्या सुनावणी सुरू असल्याची माहिती आधी येते आहे। महत्त्वाची अपडेट आपण ही बघू शकतोय। पुणे कोर्टात या संदर्भातली ही सुनावणी सुरू आहे। लघुशंका केली नाही भाग्येश ओसवाल यांनी कोर्टामध्ये हा दावा केल्याचं बघायला मिळत आहे। 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची सरकारी वकिलांनी खरं तर मागणी केलेली आहे। या प्रकरणाची सध्या सुनावणी सुरू आहे। लघुशंका केली नाही भाग्येश ओसवाल यांचा कोर्टामध्ये हा दावा, तर 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची सरकारी वकिलांनी ही मागणी केल्याचं बघायला मिळत आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, आपण बघू शकतो सुनावणी सध्या सुरू आहे, दोन्ही गटाकडून युक्तिवाद सुरू आहे, काय नेमकं घडतंय? गौरी, युक्तिवाद सुरू झालेला आहे आणि सरकारी पक्षाकडून 7 दिवसाची पोलीस कोठडी मागण्यात आलेली आहे। कारण आरोपीची गाडी जप्त करायचे, मेडिकल जे आहे ते प्रॉपर करायचे, कारण यातला मुख्य आरोपी जो आहे तो पळून गेलेला होता आणि तो जवळपास 12-13 तासांनी सापडलेला आहे। त्यामुळे त्याच्या अल्कोहोलचं प्रमाण जे आहे ते प्रॉपर मेडिकल केल्यानंतरच पाहायला मिळणार आहे। त्यामुळे या सर्वांवरती 7 दिवसाची पोलीस कोठडी द्यावी अशी सरकारी वकिलांची मागणी आहे। तर भाग्येश ओसवाल जो मित्र आहे मुख्य आरोपीचा, त्याने मात्र मी काही लघुशंका केलेली नाही, त्यांचे वकील जे आहेत ते युक्तिवाद करत आहेत आणि ते म्हणतात की मी आमचा जो क्लायंट आहे त्याने काही लघुशंका केली नाही, तो गाडी चालवत नव्हता, खाली देखील उतरला नाही आणि स्वतः पोलिसांसमोर हजर झालो, माझा काही संबंध येत नाही, पोलिसांनी आधी लावलेले सगळे कलम वगळावे, यात माझा काहीच रोल नसल्याचं त्या सगळ्या युक्तिवादामध्ये त्याच्या वकिलांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी जामिनासाठी अर्ज करत असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे। मात्र गौरव आहुजांच्या वकिलांनी सुद्धा मोठा युक्तिवाद घेतलाय की नोटीस द्यायची नाही, मीडिया आणि राजकीय दबावाखाली या सगळ्या गोष्टी पोलिसांनी केल्या आहेत, सरळपणे सेक्शन 65 नक्कीच बालाजी, खरं तर या सुनावणीकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।